श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमति प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारिजोजी। हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्ण वपु निर्दोष मिरवत असे। स्मृती तेची अवयव देखा आंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा। अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची। पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे। देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋण झुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी। नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली। तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती सोखाळपणे झळकती पल्लव सडका। देखा षड्दर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणौनी विसंवादे धरिती आयुधे हाती। तरी तर्कु तोची फरशु नीतिभेदू अंकुशु वेदांतु तो महारसु मोदकू मिरवे। एके हाती दंतु जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकेतू वार्तिकांचा। मग सहजे सत्कार वादू तो पद्मकरू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तू। देखा विवेकवंतु सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा। तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू। मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृतमुनी अली सेविती। प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी। उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली। अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे। हे तिन्ही एक वटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपान मिले आदि बीज। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अद्यादरू विवेकावरी। जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मगवास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी। का चिंतामणी जालिया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसामी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे। म्हणौनी जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे
जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी। नातरी अमृतरसास्वादनी रस सकळ तैसा पुढत पुढती तोची। मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची पुरविता तो। आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान। की अभिनव उद्यान विवेक तरुचे ना तरी सर्व सुखाची आदी। जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे। की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ। शास्त्र जाता वसौट अशेषांचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर। सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे। नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती। आविष्कारोनी महामती व्यासाचिये म्हणूनी हा काव्यारावो। ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथूनी रसा झाला आवो रसाळपणाचा। देवीची आयिका आणिक एक येथून शब्द श्री सच्छास्त्रिक। आणि महाबोधी कोवळीक दुणावली। एथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचीस आले। आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ। माधुर्यी मधुरता शृंगारी सुरेखता। रूढपण उचिता दिसे भले एथ कळा विदपण कळा। पुण्यासी प्रतापू आगळा म्हणूनी जनमेजयाचे अवलीळा दोष हरले। आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक। गुणास गुणपणाचे बिक बहुवस एथ। भानुचे नितेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले। तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व। का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्तारले। तैसे भारती सुरवाडले अर्थजात। ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे। तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ। की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी। प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी। ना तरी उद्यानी माधवी घडे तेथ वन शोभेची खाणी उघडे। आदिला पासौनी अपाडे जियापरी। नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण। मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी। तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवेपण पातले। ते जाणो निकाय आश्रयिले इतिहासी। नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी सानी वधुरूनी आंगी। पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली। म्हणूनी महाभारती नाही ते नोहेची लोकी तिही। येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्त्रय। ऐसी जगी सुरसकथा जे जन्मभूमी परमार्था। मुनी सांगे नृपनाथा जनमेजया। जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम। परम मंगलधाम अवधारिजो। आता भारत कमळ परागू गीताख्यु प्रसंगू। जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी। ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यास बुद्धी। निवडिले निरवधी नवनीत हे। मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिलेनी विवेके। पद आले परिपाके आमोदासी। जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती।
सोहम भावे पारंगती रमिजे जेथ जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंद्यत्री जगती ते भीष्म पर्वी संगती म्हणितली कथा जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी जैसे शारदीचिये चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे तिया परिश्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणूनिया हे शब्दे वीण संवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागु नेती परी कमळदळे नेणती तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये का आपुला ठावो न सांडिता अलंगिजे चंद्रु प्रगटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे ऐसे निगंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची जाणे मा